आज पार्थ ना या गोष्टीमुळे खूप रडला. काय झालं ते पुढे सांगतेच मी. तर आज ना बरेच दिवस झाले आमचं चाललं होतं की त्याचं टक्कल करायचं, केस कापायचे, कारण मग व्यवस्थितही येतात आणि मग त्याला खूप घामही येत होता, गरमीने खूप त्रास येत होता. सो केस कापायला गेलो तेव्हा स्टार्टिंगला तो छान खेळत होता आणि नंतर असा रडायला लागला ना, आणि म्हणजे मुलं रडतातच केस कापताना ना, सो तोही रडला आज. त्याच्यानंतर ह्यांचं काम होतं बँकेत, जरा ते केलं आणि आम्ही नंतर घरी आलो आणि नंतर मग पार्थला मी मस्त अशी आंघोळ घातली आणि छान रेडी केलं. आजकाल पार्थ ना खूप मस्ती करत असतो, बिलकुल शांत बसत नाही. हे बघतायच ना, कपडे घालताना इतका त्रास देत होता ना, अजिबात शांत बसत नव्हता. देन त्याच्यानंतर ना आम्ही जेवण करायला घेतलं आणि आजकाल पार्थला ना मी म्हणजे आम्ही जे खातो तेच द्यायचा प्रयत्न करते. तर आज भात वरणही होता, सो म्हटलं तेच चारावं त्याला. आणि त्याला ना काकडी पाहिजे असते, म्हणजे दिसली की लगेचच त्याला हवी असते. सो मी अशी चपाती खाली लपवून ठेवली होती आणि त्याला थोडं थोडं भरवत होते. त्यालाही थोडं खाऊ देते, म्हणजे कशी त्याला सवय लागते, सवय पण लागते. सो मस्तपैकी जेवण झालं. त्याच्यानंतर थोडा वेळ तो खेळला आणि नंतर झोपी गेला. आणि दादा असल्यानंतर मस्ती तर खूपच होते. नंतर झोपेतून उठला तो. त्याच्यानंतर मी ना त्याला केळ चारलं आणि आरवचा अभ्यास चालू होता, त्याचा अभ्यास घेत होते थोडा. आणि मग संध्याकाळी 6-6:30ला मी त्याला गार्डनमध्ये नेते. सो गार्डनमधून आणलं आणि त्याच्यासाठी ना आज संध्याकाळी मी अशा टिक्कीज बनवल्या होत्या, खूप हेल्दी टिक्कीज होत्या. याची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेन. देन रात्रीचं आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम आणलं होतं दुपारी, सो ते एन्जॉय केलं. तर असा होता पार्थचा आणि माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.